बातमी समोर येते। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबई दौरा असणार आहे। पंतप्रधान मोदी गोरेवमधील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित इंडिया मेरीटाईम वीक 2025 या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। तर मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला ते संबोधित करणार आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर असणार आहेत। गोरेवमधील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित इंडिया मेरीटाईम वीक 2025 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला पंतप्रधान हजेरी लावतील। तर मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला देखील ते संबोधित करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबई दौरा आहे। पंतप्रधान मोदी गोरेवमधील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित इंडिया मेरीटाईम वीक 2025 या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। तर मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला देखील ते संबोधित करणार आहेत। पंतप्रधानांचा हा मुंबई दौरा आता महत्त्वाचा समजला जातोय। आज ते मुंबई दौऱ्यावर असणार आहेत। गोरेवमधील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। तर इंडिया मेरीटाईम वीक 2025 हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। तर याच कार्यक्रमात मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला देखील ते संबोधित करणार आहेत। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपल्या लोकशाहीच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबई दौरा आहे। गोरेवमध्ये नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये इंडिया मेरीटाईम वीक 2025चं आयोजन करण्यात आलंय। त्यात ते उपस्थिती लावणार आहेत का? अधिकची अपडेट? नक्कीच आपण जर बघितलं तर मेरीटाईम वीक सध्या सुरू आहे गोरेगाव येथे आणि या मेरीटाईम वीकचं जे उद्घाटन आहे ते सोमवारी झालेलं होतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं होतं आणि ही जी परिषद आहे ही आंतरराष्ट्रीय अशी परिषद आहे। या परिषदेद्वारे भारताला जागतिक सागरी शक्ती म्हणून उभे करण्याचा हेतू खरं तर असल्याचं सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारकडनं सांगण्यात येत आहे आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत। त्यासाठी आज ते मुंबईत येत आहेत। साधारण दुपारी 4 वाजेच्या सुमारास नरेंद्र मोदी गोरेगाव पूर्व येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये जातील आणि तिथे संबोधित देखील ते करतील। तिथे त्यांचं भाषण देखील होणार आहे। खरं तर बंदर जे आहे ते पायाभूत झालं पाहिजे आणि शिपिंगचे जे उपक्रम आहेत ते वाढले पाहिजेत। पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी या बंदरांचा महत्त्वाचा वाटा असतो। या सगळ्या पार्श्वभूमीवर हे मेरीटाईम वीक जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं भूमिका जी आहे ती भारतासाठी बजावणार आहे आणि यासाठी विविध तिथे उद्घाटन होत आहेत, विविध गोष्टींचे करार देखील होत आहेत आणि या करार जे होत आहेत ते भारतासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असल्याने आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील तिथे उपस्थित राहणार असल्याची माहिती सध्या हाती येते। जी, निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।